अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज लग्न जमवण्यासाठी स्वामींचा सर्वात जालिम उपाय या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा उपाय प्रत्यक्ष गुरु माऊलींनी सांगितलेला केंद्रातील हा उपाय आहे आणि हा उपाय 100% अनुभव सिद्ध हा उपाय आहे। प्रत्यक्ष गुरु माऊलींनी आपल्यासाठी जे कोणी अडचणीत आहे, त्यांचे विवाह जमत नसतील, विवाहात अडचणी येत नसतील किंवा ज्यावेळेस पाहुणे बघण्यासाठी येतात तर सर्व काही ठरतं, पण अचानक लग्न काही कारणास्तव मोडतं किंवा लग्नाचं खूप वय झालेलं आहे पण लग्न जुळून येत नाही, मुलांचं जुळून येत नाही, मुलींचं जुळून येत नाही, काहीतरी कारणास्तव स्थळ आलेली ती नकोशी बोलतात किंवा लग्न ठरतं पण काही कारणास्तव ते मोडतं। बऱ्याच वेळेस पाहुणे बघायला येतात आणि नंतर सांगतो असं म्हणून ते तिकडेच जातात। असंच बरेच वेळेस आपल्या मुला आणि मुलींसोबत घडत असतं। तर आजचा जो हा उपाय आहे तो स्वतः ज्या मुलींचं लग्न जमत नाही, ज्या मुलांचं लग्न जमत नाही, तर त्यांनी जर हा स्वतः उपाय केला तर खूप छान असा याचा अनुभव तुम्हाला येणार आहे। तर हा उपाय जर तुम्ही करून बघितला तर खरंच 100% तुम्हाला या अनुभवाचा रिझल्ट छान असा येईल आणि एका महिन्याच्या आतच तुमचं लग्न जुळून येईल। काहीतरी लग्न तर जुळेल किंवा कुठलं तर स्थळ तुम्हाला येईल किंवा कोणीतरी तुम्हाला पसंत करेल, असं बरंच काही तुमच्यासोबत घडू शकतं। आणि जे काही तुमचं स्थळ जुळून येत होतं किंवा लग्न जुळून येत होतं पण मोडत होतं, असं बरेचसे कारणं होते, तर या सर्व कारणावर हा खूप जालिम उपाय आहे की जर तुम्ही हा उपाय विश्वास ठेवून जर केला तर तुम्हाला या उपायाचा अनुभव छान असा येणार। एका महिन्यात तुमचं लग्नसुद्धा जुळून येऊ शकतं या उपायाने। तर तो उपाय कोणता आहे, तो कसा करायचा आहे, त्याची सर्व काही माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे। तर त्याआधी जर चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर बघा, आता प्रत्यक्ष गुरु माऊलींनी केंद्रामध्ये सांगितलेला हा उपाय मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो 5 मंगळवार करायचा हा उपाय आहे। तर हा उपाय उसाचा आहे। तुम्हाला हा उपाय 5 मंगळवारी करायचा आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला उपवाससुद्धा धरायचा आहे, उपवास करायचा आहे। बघा, ज्यावेळेस आपण एकादशी धरतो, फक्त फराळ करतो, तर तशाच पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि फक्त तुम्हाला फलाहार करायचा आहे। मंगळवारी फक्त तुम्हाला फळं, केळी असे फलाहार घ्यायचा आहे, दुसरं काही असं फराळाचं वगैरे काहीही खायचं नाही। अशा प्रकारे तुम्हाला हे 5 मंगळवार करायचे आहेत आणि नंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्ही मग भाजी चपाती असं करून तुम्ही हा उपवास सोडू शकतात। तर बघा, आता मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून, आता बघा तुम्ही सिटीच्या ठिकाणी असाल, तिथं ऊस नसेल, शेती नसेल, तर हा उपाय बघा, आता आपण लग्न जुळण्यासाठी बऱ्याच काही अडचणीला सामोरं जात असतो, बरेच काही धडपड करत असतो। मग कुठेतरी खेडेगावात जाऊन, कुठेतरी आपल्या गावी जाऊन तुम्हाला ही सेवा करू शकतात तुम्ही, किंवा कुठेतरी गावाच्या बाजूला जाऊन तुम्ही शेतातून ऊस आणू शकतात। बघा, आता ही मंगळवारी सेवा करायची तर तुम्ही सोमवारी ऊस आणू शकतात, जवळच कुठे असेल तर तुम्ही मंगळवारी हा ऊस आणू शकतात। तर काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला ऊस आणण्यासाठी शेतामध्ये जायचं आहे। तर जात्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्या पाणी घ्या किंवा एक बाटली पाणी घेऊन जावा, सोबतच साखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे तुम्हाला। आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ऊसाच्या शेतात जाचाल ऊस आणण्यासाठी, तर तो ऊस तुम्हाला मुळासकट आणि वरी पानं असेल असा ऊस घ्यायचा आहे। बघा, हिरवीगार पानं असावी त्याला आणि मुळ्याही ऊसाला असाव्या, अशा प्रकारचा तुम्हाला ऊस घ्यायचा आहे। तर ऊसाला पाणी अर्पण करता करता
तुम्हाला काय करायचं आहे, साखर ठेवायची आहे, अगरबत्ती लावायची आहे, साखर ठेवायची आहे आणि उसाला पाणी अर्पण करत करत तुमची इच्छा बोलायची आहे. त्या उसाला तुमची इच्छा सांगायची आहे की माझं विवाह जुळून यावं, माझं विवाह लवकरात लवकर व्हावं. जी काही तुमची ती लग्नसंबंधित जी इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे आणि तो ऊस तुम्हाला मुळासकट उपटून घ्यायचा आहे. आणि घरी मुळासकट उपटून घेतल्यानंतर ती अगरबत्ती ओवाळायची, आणखीन साखर ठेवून तो ऊस उपटून घ्यायचा तुम्हाला. नंतर घरी आल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी पाटा ठेवून किंवा चौरंग ठेवून एका कोपऱ्यावर तो ऊस तुम्हाला ठेवायचा आहे. जिथं कोणी जाऊ नये किंवा ती ऊस पाडू नये अशा ठिकाणी तुम्हाला तो ऊस ठेवायचा आहे. बघा, बांधण्यासाठी काय असेल तर ऊस तुम्ही बांधू शकतात किंवा कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी ठेवायचा, जेणेकरून तो ऊस पडू नये अशा पद्धतीने तुम्हाला तो ऊस पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे. आणि नंतर तो ऊस ठेवल्यानंतर तुम्हाला 5 मंगळवारी हा एकच ऊस वापरायचा आहे. बघा, प्रत्येक मंगळवारी ऊस वेगळा वापरावा का असं काही नाही. 5 मंगळवारी तुम्हाला हा एकच ऊस वापरायचा आहे. नंतर सेवा काय करायची आहे, तर मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, बघा 5 जानवं तुम्हाला घेऊन यायची आहेत. तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात किंवा कोठेही दुकानात तुम्हाला ही जानवं मिळून जातील. 5 जानवं तुम्हाला आणायची आहेत. त्यातील पहिल्या मंगळवारी त्यातील 1 जानव तुम्हाला घ्यायचं आहे. नंतर त्या उसासमोर बसून तुम्हाला 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त आणि 1 वेळा रामरक्षा स्तोत्र रामरक्षा म्हणायची आहे. बघा, 16 वेळा पुरुष सूक्त, आरती लावा, उदबत्ती लावा आणि नंतर मग तुम्ही 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त आणि 1 वेळा रामरक्षा आणि नंतर ही सर्व काही सेवा झाल्यानंतर त्यातील 1 जानवं घ्यायचं आणि त्या ऊसाच्या हिरव्या पानाला तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलून ते जानवं सेवा झाल्यानंतर ते जानवं त्या पानाला बांधायची आहेत. अशी 5 मंगळवारी तुम्हाला ही सेवा करून 5 मंगळवारही 5ही पानाला तुम्हाला ही जानवं बांधायची आहेत. आणि नंतर इच्छा बोलत बोलत तुम्ही हे जानवं बांधायचं आहे. आणि हे 11च्या आधी, सकाळी 11च्या आधीच तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे. उशीर अजिबात लावायचा नाही. 11च्या आधी ही सर्व काही तुम्ही सेवा करून घ्यायची आहे. आणि नंतर तुमचे 5 मंगळवारी झाले की शेवटच्या 5व्या मंगळवारी 5 मंगळवारी झाले की पूर्ण मंगळवार झाल्यानंतर तुम्हाला शेवटी काय करायचं आहे, हे जानवासोबत तो ऊस पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायचा आहे. आणि बघा, हे 5 मंगळवार होण्याच्या आधी तुम्हाला कुठून तरी चांगलं स्थळ येईल. तुम्ही इच्छाही केली नसेल असं चांगलं स्थळ तुम्हाला येईल किंवा तुम्हाला कुठून तरी मागणी येईल किंवा तुमचं लग्न जुळेल किंवा तुमचं साखरपुडा होण्यापर्यंतसुद्धा तुमचं या 5 मंगळवारच्या आत तुम्हाला हा अनुभव येऊ शकेल. इतका हा प्रभावी तोडगा, प्रभावी उपाय, अनुभवसिद्ध उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. कारण कोणताही उपाय जर आपण विश्वास ठेवून श्रद्धेने आणि भावनेने आणि पॉझिटिव्ह विचार करून जर केला की हा उपाय केल्यानंतर माझी ही इच्छा पूर्ण होणार, असा जर मनात भाव आणि विश्वास ठेवून केला तर तो उपाय हा खरोखरच फळीत, म्हणजे खरोखरच उपयोग अनुभव सिद्ध होतो. आणि जो आपण उपाय तोडगा करतो तर त्याचा छान असा अनुभवही आपल्याला येतो. तर असा होता आजचा उपाय, लग्न जमवण्यासाठी स्वामींचा सर्वात जालीम उपाय आणि 100% अनुभव सिद्ध हा उपाय होता. तर असा होता आजचा उपाय. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन सेवेचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला भेटू पुन्हाच अशा काही नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.